पडाला आज तारे सितारे या मानाच्या करंडकामध्ये उतरलेत आणि त्यांच्या खेळाचा आविष्कार आपण अनुभवणार आहोत. ऑल सेट. चला आता फार वेळ घेऊया नको. मॅच ऑफिशियल्स अक्षय निर्मल सर आहेत स्क्वेअर लीग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या बरोबरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी ज्यांचं काम आपण नेहमीच पाहिलंय ते वैभव कातोरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत असतील. विनायकजी तयार झालेले आहेत पहिल्या षटकासाठी. सागर शेडगे यांनी जर झेल घेतला तर त्यांच्यासाठी सागर भैया बलकवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. आज या विभागातले सगळे एटीएम खाली होणार आहेत कारण सगळी कॅश ही मानाच्या करंडकमध्ये येणार आहे जिथे भरपूर प्रेक्षकांमधून प्रेक्षकांवर खेळाडूंवर सगळ्यांवर पारितोषिकांची भरपूर खैरात केली जाते. ऑल सेट वैभव सर. इट्स मॅचला सुरुवात होते आणि आता आपण थेट जाऊया लाईव्ह ऍक्शनला. मानाचा करंडक अंतिम दिवसामध्ये प्रेक्षणीय सामन्याला सुरुवात होते. विनायक आहेत पहिल्या षटकासाठी 5 षटकांची लढत. स्ट्राईक एंडला राहुल साठे आहेत. दुसऱ्या बाजूला अजय जन आपण पाहतोय. एकमेकांच्या बरोबरीने एकमेकांच्या विरोधात अनेक वर्ष क्रिकेट खेळत. एज इज ओनली नंबर असं म्हटलं जातं पण आज प्रत्यक्षात 50ची उमर गाठली. अभिवादन माझं करू नका परंतु आज हे तारे इथे खेळण्यासाठी सज्ज झालेत. पहिलाच बॉल आहे जो लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न पायावर टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपला अक्षरशः फुंकर मारून निघून गेलाय आणि बरोबरच वाईड बॉलची घोषणा जिथे एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 2 ने सुरुवात करते कारण एक धाव धावून पूर्ण केली. आता अजित स्ट्राईक एंडला असतील. पहिला चेंडू विनायक यांनी वाईड बॉलने सुरुवात केली तिथे वाईड प्लस एक धाव मिळते. धावून पूर्ण केली गेली. 2 धावांनी सुरुवात झाली. पुढचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये विनायक यांचा. ओहो जसा थोडासा वळण घेणारा चेंडू आतमध्ये आला आणि बरोबरच अगेन्स्ट द टर्न चांगला खेळ आहे. डीप स्क्वेअर लीगला चेंडू चाललाय तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. थ्रो केला जातोय. थ्रो येईपर्यंत एक धाव मिळते. एकेरी बरोबरच धावा झालेल्या आहेत. 3 पहिलं षटक चालू आहे. राहुल साठे खरं तर यांच्या बॅट मधून षटकार बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि तो षटकार येणार का राहुल साठे यांच्या बॅट मधून. ओ पुढ्यातला बॉल होता. एक पाऊल पुढे काढलं. फुल लेन टाकला होता. टोकरेशिंग यॉर्कर टाकण्याचा खरं तर हा प्रयत्न मात्र एक पाऊल बाहेर काढलं. पुढे टाकलं होतं आणि त्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल नंतर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत. बॅकफुटला गेले तर थोडंसं बॉडी वेट मागे ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर स्टिअर केलाय बॉल. डीप पॉइंटला जातोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे मागे गेले. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं आणि बरोबरच डीप पॉइंटला स्टिअर केलाय हा बॉल जिथे मी ते सिंगल बरोबरच धावा झालेल्या आहेत 4 पहिल्या षटकाच्या दरम्यान. विनायक यांच्याकडे ती क्षमता आहे. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतायत आणि खूप चांगले चेंडू वळवू शकतात ते. ओ यावेळेला स्लॉक केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. टायगर अभी जिंदा है. षटकार. काय फटका होता. अक्षरशः ताकद जोकली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील वाखण्याजोग्य होतं आणि बॅटचा स्विंग बॅकलिपला ज्या पद्धतीने अजिजांनी मॅनेज केलं वाह कडक फटका होता आणि बेधडक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येचा वेग वाढील. धावा झालेल्या आहेत सध्या 10 बिनबाद 10. आतापर्यंत विनायक प्रभावशाली होत आहेत असं वाटलं होतं मात्र त्यानंतर अजिजांनी आपला गिअर शिफ्ट केला. आता त्यांची गाडी पटरीवर आली आहे. रमपम चालली आहे असंच पाहायला मिळते. मात्र पुढच्या चेंडूवर रोखलं जाईल का हा प्रश्न आहे. विनायक तयार. ओ यावेळेला ऑन दी राईज ऑन दी अप. एक्स्ट्रा कव्हरला मात्र घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. एक धाव तर मिळाली. पळून काढायच्या धावा. तिथे चेंडू जर लागून मैदानात परत आलाय तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्याच आहेत. म्हणजे धावूनच घ्यायच्यात. धावून घ्या किंवा पळून घ्या त्या पूर्ण करायच्याच आहेत.
एक धाव इथे मिळते. एकेरी बरोबरच 11 धावा आहेत पहिल्या षटकाच्या दरम्यान. षटक अद्याप संपलेलं नाहीये. मानाचा करंडक, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा डीडी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन. गती थोडीशी कमी केली होती, पुन्हा पुढ्यातच दिलाय चेंडू. क्रॉस बॅटने, आडव्या बॅटने बॉल जातोय डीप स्क्वेअर लीगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. बरोबरच ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा आहेत 12. मनीष, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला अजित यांच्या बॅटमधून. सुरुवात चांगली राहिली होती या षटकाची. वाईडने सुरुवात केली, परंतु त्यानंतर काही चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकले. मात्र एक जो षटकार आला तिथून धावसंख्येला चांगला वेग मिळाला. धावा झालेल्या आहेत 12. 12 फॉर नन. विकेट आलेली नाहीये. असं म्हटलं जातं की तलवार मॅनात ठेवली आहे, परंतु मी लढाई विसरलेलो नाहीये. आणि तेच हे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट थोडंसं कमी केलं असेल. नोकरी, धंदा, व्यवसाय, वयाच्या मर्यादा नसतातच खेळाला, परंतु त्या निमित्ताने थोडासा खेळ थांबतो, परंतु त्यांच्यातलं जे स्किल आहे ते थांबलेलं नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. लो फुलटॉस होता. समोर खेळाय क्षेत्ररक्षक आहे. बॉल हाताला लागलाय, चाटून निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. राहुल साठे यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. गोलंदाजाचं नाव मंडळाचं एक ब्रीदवाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. क्षेत्ररक्षकाने हात दाखवला, बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबलेला नाहीये. जिथे चौकार मिळाले. 16 धाबा आहेत. अजून एक वेळा मोठा प्रहार मिस टाइम झालाय आणि ते बॅटच्या टोला लागलेला बॉल गोलंदाजाने झेल केलाय. कट अँड बोल्डच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. राहुल साठे बॅक टू दी पवेलियन गॉन. 16 धाबा, 1 गडी बाद. पारितोषिक आहे. दीपक मंडले सरांवर प्रेम करणारा भरपूर मित्र परिवार आहे आणि तो मित्र परिवार कमवायला देखील खूप मोठं नशीब लागतं, कर्तृत्व लागतं. विजय गोलंदाजी करतायत दुसऱ्या षटकामध्ये. असं म्हटलं जातं वक्तृत्व आणि कर्तृत्व आणि नेतृत्व हे उसणं मिळत नाही, ते घडवावं लागतं आणि खरं तर या सर्वांनी ते घडवलंय. नवीन फलंदाज डॉन प्रदीप नैनित. पहिला चेंडू भिरकावलाय आणि सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. डॉन मैदानात आला आणि डॉनने आक्रमण केलं आणि सांगितलं माय नेम इज डॉन. षटकार. षटकार. खरं तर डॉन ज्या वेळेला डगआउट मध्ये होता मी त्याच्याकडे पाहिलं, तो उत्सुक होता की कधी एकदा मला मैदानात जायची संधी मिळते. गेल्याबरोबरच तलवार त्याने काढली, मात्र या वेळेला पुढे सरसावत स्टिप आउट झाला होता. पुढे आला, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु कोणतंही कनेक्शन नाहीये. यावेळेला बीट केले. धावसंख्या पण जर धावफलकावर पाहिली तर आतापर्यंत 22 आहेत. 1 गडी गमावलाय, मात्र सुरुवात चांगली झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विजय ओव्हर द विकेटने. चांगली फिंगर रोल केलीत, कटरचा वापर केलाय. पहा डॉनची मुद्रा पहा, तो सांगतोय की कशा पद्धतीने चेंडू निघून गेला. खरं तर आधीच मनसुबा ओळखला होता बहुधा डॉनचा आणि त्यानंतर विजय यांनी फिंगर रोल केली, बोटांची जादू दाखवली आणि चेंडूला चांगलं बळवलं. चांगला लेग कटर पेस्ट केलाय, त्यावर बीट झालाय फलंदाज. धावसंख्या अद्याप ही 22 वर आहे. पुढचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला फुटवर्क नव्हतं. आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर लोक गेम खेळतात. खरं तर इथे गेमच खेळायचं आहे. ते बदल आली ते फुटवर्क नव्हतं आणि त्यामुळे बीट झालंय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत, बरोबरच 3 चेंडू खरं तर निर्धाव आलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 2चा खेळ संपल्यानंतर 22, 1 गडी बाद. 22 धावा आहेत. 1 गडी गमावलाय. 2 षटकं संपले. तिसऱ्या षटकासाठी RS राहुलभाई शहा. खरं तर हे देखील एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आहे. गेली अनेक वर्ष ते सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून जातात. महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही टेनिस बॉल क्रिकेटची मोठी स्पर्धा असेल की तिथे राहुलभाई शहा आवर्जून आम्हाला दिसतात. आपल्या खेळाडूंना किंवा आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच असतात. असं हे क्रिकेटवेड व्यक्तिमत्व.
आज मात्र प्रत्यक्ष मैदानात उतरून गोलंदाजीची भूमिका, गोलंदाजीची धुरा ती आपल्या खांद्यावर घेत आहेत. पहिला चेंडू आहे, यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, मात्र चेंडू उचललाय, समोर लॉंग ऑफला जातोय आणि पहिल्या चेंडूवर इथे झेलबादरूफी विकेट मिळते राहुल शहा यांना. फलंदाज अजिज बाद होते, दुसरा धक्का बसतोय 22 या धावसंख्येवर. रब्बर का गब्बर ही उपाधी देखील आहे त्यांच्यासाठी. भरपूर माहिती आमच्यापर्यंत येते. आणि आता नवीन फलंदाज अखिल यांनी जर पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर सागर भैया बलकबडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी मगाशी सांगितलं की आज या विभागातले सगळे एटीएम खाली होणार आहेत, कारण सगळी कॅश मानाचा करंडक मध्ये दाखल झालेली आहे. आज भरपूर पारितोषिक मिळणार आहेत खेळाडूंना आणि सगळ्यांनी आपला बहारदार खेळ संपन्न करायचं आणि त्यासाठी सगळेच प्रयत्न करतील. मात्र आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 22 धावा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद झाले. तिसऱ्या षटकामध्ये राहुल शहा आले. राहुल हे नाव आहे त्यांचं, मात्र त्यांना विकेटची चाहूल लागली आणि त्यांनी लगेचच विकेट देखील घेतली. नवीन फलंदाज अखिल जे स्ट्राईक एंडला आहे. दुसरा चेंडू लेफ्ट मोठी विकेट. हो, पुन्हा एकदा फुल टॉस होता, मात्र तो मिस केलाय. जी लहान मुलं, लहान आमचे जे मित्र आहेत पडद्याच्या जवळ, नेमकं तिथे काय करतायत यावर एक नजर ठेवावी लागेल. चला मित्रांनो, बाहेर या. खरं तरी या सगळ्या लिजेंड्स लोकांचा खेळ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. वाह, काय गोलंदाजी केली जाते, सुरेख. प्रत्येक चेंडूचा टप्पा, व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळतंय. आणि आता मात्र जल्लोष होतोय. फॅन फॉलोवर मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि पहिल्या 3 चेंडूंवर एकही धाव खर्च न करता एक विकेट घेतली आहे. नाव आहे राहुल शहा. सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. हे सगळे मंडले सरांचे समर्थक आहे. व्हाईट बॉलची घोषणा होते, एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली आहे. का रबर का गब्बर म्हटलं जातं राहुल शहा यांना, याची त्यांनी प्रचिती दिली आहे. जे छोटे मित्र मैदानात आहेत बाहेर या. हवाई हल्ला केलाय, एअर स्ट्राईक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वाईट ईस्टची लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या अगदी मधून उंचावलाय. षटकार ठोकलाय, 6 धावा. लाल बोलो बाहेर या. त्या मुलांना माहिती आहे बाहेरचा आवाज आम्हाला काही चालणार नाही, लोकल आवाज आम्हाला लगेच कळतो आणि लगेच बाहेर आलेत. खरं तर ते जवळून आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. अजून एक चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला, लॉफ्टी ट्राय होता खरं तर, आणि त्यावर देखील चौकाराची मोहर आहे. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. बरोबर धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झालेला आहे स्कोर कार्डवर 33 धावा. सुरुवातीचे काही चेंडू खूप चांगले टाकले, मात्र फलंदाजांनी टप्पा पाहिला, ओळखलं आणि त्यानंतर स्वतःला मॅनेज केलंय, स्टेबल केलं आणि ही फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र साईड चेंज झाली, राऊंडी विकेटने येत आहेत. हो, अतिशय चांगला टप्पा आहे. बीट झाले, लवकर बॅट फिरवली, लवकर कमिट झाले, कोणतंही कनेक्शन नाहीये. बरोबरच डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होते. षटकं संपलेली आहेत आतापर्यंत. 3 षटकानंतर पुणे लिजंड संघाची धावसंख्या आहे 33 धावा. गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 2. 33 ला 2. मॅच बॉल आलाय, तो घ्या. मॅच बॉल आलेला आहे. तीन नंतर 33 ला 2 आहेत. मानाचा करंडक आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय. संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो, जिथे पाहिल्यानंतर आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते, सकारात्मकता मिळते. आणि त्याच्या बाजूला या स्पर्धेचे संपूर्ण करंडक पाहायला मिळतात. सागर आलेले, सागर शेटगे यांच्या प्रत्येक विकेटसाठी चेतन बाटे आणि पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. पहिलाच बॉल करतो, बॅटच्या टोला लागतोय. मिडॉन मध्ये फिल्डर नाहीये, लॉंग ऑनला चाललाय बॉल. दीपक मंडले सर तिथे वेगाने पोहोचतायत, मात्र चेंडू काही त्यांच्या हातात आलेला नाहीये. बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सागर शेटगेनी सलग 2 विकेट घेतले तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर भैया बलकवडे यांच्याकडून ते 1000 रुपयाचं पारितोषिक. टप्पा पहिल्यानंतर थोडासा राईज झाला, बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू चाललाय शॉर्ट स्टॉपला. एकदा भीती देखील मिळणार आहे. सागर यांच्यासाठी प्रचंड पारितोषिक लावली गेलीत. त्यांनी विकेट घेणं,
त्यांनी जर एखादी विकेट घेतली तर त्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत आणि जर निर्धाव चेंडू टाकला तर त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर मानाच्या करंडकाच्या आयोजनामध्ये देखील सागरदादा शेंडगे यांचं भरपूर योगदान आहे आणि सध्या मैदानात देखील आपल्या संघासाठी योगदान द्यायचंय. चेंडू मिस झालाय परंतु धावा घ्यायचे आहेत. एकदा भीती देखील मिळते. व्हाईट बॉलची घोषणा आहे म्हणजे बोनस देखील मिळणार आहे. दिवाळीचा सीझन नाही मात्र बोनस मिळतोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 38 धावा. गडी बाद झालेले आहे 2. चौथं षटक चालू आहे. सागरदादा ओव्हर विकेटने तयार. ओ या बेला अप्पर कट डॉन यांच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल चाललेला आहे गली रिजनला आणि बहुधा घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय जिथे मात्र एकच धाव वैभव सर आमच्यापर्यंत कळवत आहेत. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 39 वर. 5 षटकांची लढत आहे. सुरुवात चांगली झाली होती. बरोबरच धावसंख्या देखील चांगली आहे मात्र दुसऱ्या डावात देखील पुणे चॅम्पियन्स हा संघ तेवढ्याच ताकदीने खेळेल. त्यांच्याकडे देखील अनेक जुने जाणती मातब्बर फलंदाज आहेत मात्र डगआउट मध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नचिन्ह आहेत की संधी मिळेल का फलंदाजीसाठी जाण्याची. मात्र तुर्तास हे 2 फलंदाज डावाला खूप चांगला आकार देत आहेत. या सामन्यानंतर खऱ्या अर्थाने अंतिम दिवसाचा जो थरार आहे सेमीफायनल्स उपांत्य फेरीच्या लढती. उपांत्यपूर्व फेरी काल आपण पाहिल्या. आज उपांत्य फेरीचे सामने पाहायला मिळणार आहेत. अनेक तारे सितारे एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील आणि तिथून मानाचा करंड कोण उंचावेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये मिळेल. त्यामुळे आज आवर्जून आपलं जे काही कामकाज असेल ते पूर्ण करा आणि या क्रीडांगणावर या. इथून तुम्हाला या अंतिम दिवसाचा आनंद घ्यायचा आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. धावसंख्या आहे 41 धावा. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं सध्या प्रगती पथावर आहे. सागरदादा शेंडगे गोलंदाजी करतात. या षटकात एकही मोठा फटका त्यांनी फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. म्हणजे आजही आपल्या गोलंदाजी मधली जी दहशत आहे ती मात्र कायम आहे. समोर डॉन सारखा मातब्बर खेळाडू आहे मात्र त्याला देखील मोठा फटका खेळता आलेला नाहीये. आणि यावेळेला पहा कट अँड बोल्ट वन कॅच ऑफ द डे. सागरदादांनी झेल टिपलाय. डॉन ने सांगितलं होतं माय नेम इज डॉन परंतु आता डॉनची दहशत कमी झाली आहे. विकेट मिळते. फलंदाज बाद. पारितोषिक लागलं होतं. चेतन ते देखील जमा केलं जाणार आहे. आणि आता बुवा पवार यांनी जर डायव्ह करत कॅच घेतला तर त्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर एखादा झेल घेतला तर त्यानंतर 5000 वर एखादा शून्य वाढू देखील शकतो. कमी होणार नाहीये. आज शून्य वाढतील. हो चांगला लेग कटर आहे. अनिल माळी सर मैदानात आले मात्र हा वाईट बॉल आहे. जास्तीचा टर्न झालाय आणि जर क्लीन बोल्ड केलं तर 5000 रुपये आहेत पिंटू भाऊंकडून. मी मगाशी उल्लेख केलाय की कमी होणार नाहीयेत. आज प्रत्येक अंकावरचा शून्य वाढत जाणार आहे. पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न मात्र अंदाज येत नाहीये. बरोबरच निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 42 धावा आहेत. 3 गडी बाद. येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50, 55, 60 पर्यंत जाण्याचा खरं तर इरादा असेल. पुढे तुर्तास मात्र गोलंदाजी सागरदादा शेंडगे यांची अप्रतिम राहिली. या षटकात एकही मोठा फटका येऊ न देता त्यांनी एक विकेट घेतली आणि पुन्हा एकदा या क्रीडांगणावरची आपली दहशत त्यांनी दाखवून दिली. आणि बाद कुणाला केलंय तर डॉनला. धनाभाऊ आलेले आहेत. आतापर्यंत यष्टीरक्षणाची धुरा सांभाळत होते. आता गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईक एंडला त्यांच्या समोर फलंदाज अखिल आहे स्ट्राईक एंडला. अखिलसाठी पहिला चेंडू होता. ऑन साइडला बॉडी रोल करत असताना हो व्हॉट स्टॉप. खूप चांगला स्टॉप आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि त्यावर 2 धावा मिळतात. खरं तर एका हाताने बॉल थांबवला आतमध्ये ढकलून दिला. धावा वाचवल्यात. कमिटमेंट 100% पूर्ण केले. बरोबरच 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 44. अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावमधला शिल्लक आहे. धना ओव्हर द विकेटने ऑफ कटरचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वळण घेतोय. बाहेर गेला. डोक्याच्या वरतून जातोय. उंची होती. अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त झाली आणि त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईट बॉल घोषित केलाय. बरोबरच एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झालेली आहे. 45 धावा. 45 ऑन बोर्ड. धना शेवटचं षटक हाताळत आहेत. समोर अखिल आहेत.
आता पण एक षटकार एक चौकार त्यांनी ठोकलाय. गती कमी होती, गती परिवर्तन केलंय, मात्र लवकर बॅट फिरवली, चेंडू उशिराने आलाय. हाय हॅलो केलं चेंडूने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कोणतीही धाव नाहीये, धावसंख्या स्थिर आहे 45. 3 गडी बाद 45, मात्र 50च्या पुढे जायचंय. ओहो अजून एक चांगला चेंडू, धाव घ्यायची, नॉन स्ट्राईक एंड वरून निघालेत, मात्र मागे पाहिलं देखील नाही. आणि आता धावबादच्या रूपाने अखिल यांना परतावं लागते. चौथा धक्का बसतोय, धावसंख्या आहे 45, 4 गडी बाद. दरम्यान भावेश शेलार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्यांच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते नेहमीच मोटिवेशनल कोट्स त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जगभर पोहोचत असतात. आणि आज ते खेळताना पाहायला मिळतील. तर भावेश शेलार यांचं DD स्पोर्ट्सच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. येस, वेलकम भावेश शेलार. एक गुणवंत खेळाडू आहे आणि मनीष सरांनी जसा उल्लेख केला की अनेक मोटिवेशनल व्हिडिओज, क्रिकेटर म्हणून तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी नसायला हव्यात याचं बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून जो खेळाडू विश्लेषण करतो तो भावेश शेलार आज आपल्याला या मानाचा करंट डकामध्ये खेळताना पाहायला मिळणार. मॅचच्या दिशेने जाऊया. धना यांच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. ओ सरळ डाऊन दी ग्राउंड, हवेत खेळाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल हातातून निसटलाय. एकदा मिळणार आहे. अनिल मारी सरांना मिळालेलं हे मोठे जीवनदान आहे. प्रयत्न तिथे चांगला होता. आबा चौधरी यांनी जर पहिला चेंडू आता खेळत असताना षटकार मारला तर त्यांच्यासाठी देखील सागरदादा बलकवडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ दिशाहीन आहे, व्हाईट बॉलची घोषणा होते. येस, व्हाईट बॉल आहे. खरं तर लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव मिळते. धाव फलकावर 46 आहेत. 46 ऑन बोर्ड, 46 रन लॉस, 4 विकेट के नुकसान पर 46 धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक पहिल्या डावातलं हा डेड बॉल असणार आहे. धनाभाऊंनी थोडासा वेळ घेतलाय. खरं तर सराव गेले अनेक दिवस नसावा, मात्र ती जिद्द आहे, खेळण्याची जी जिद्द आहे ती या सर्व खेळाडूंना या मैदानावर घेऊन आली. आमचं लक्ष होतं डॉनवर. डॉनने चांगली बॅटिंग केली, बाद झाला, परंतु इथे मात्र धनाभाऊंना काही आता सूर आतापर्यंत सापडला होता, परंतु आता त्यांचा सूर हरवलाय. शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर अजूनही 46 वर स्थिर आहे. तिथून धावसंख्या पुढे जाईल आणि त्यासाठी सातत्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आणि याच दरम्यान आज मानाचा करंडकला सदीच्या भेट देण्यासाठी युनिक स्पोर्ट्स परांडाचे सर्वेसर्वा आदरणीय अल्ताबाई मुल्ला यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मानाचा करंडक मध्ये आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं स्वागत करतो आहोत. लेग बाईची घोषणा होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 48 धावा, 48. काही चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल याची उत्सुकता आहे. अनेक जुने जाणते खेळाडू खेळतायत, अनेक जुने जाणते खेळाडू मैदानाच्या बाहेर बसून त्यांचा खेळ पाहतायत. आणि खरं तर हा सामना यावेळेला क्रॉस बॅटेड होता, परंतु चांगलं टायमिंग आहे अनिल माळी सरांच्या बॅट मधून. यावेळेला कडक प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि हा षटकार आलाय. डावाची समाप्ती करणारा 5 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाराबरोबर 54 धावा धावफलकावर आहेत. 55 धावांचं लक्ष असणार आहे पुणे चॅम्पियनच्या समोर आणि त्यासाठी त्यांच्या समोर चेंडू असतील. 30 चेंडू 55 धावा हे आव्हान त्यांना पूर्ण करायचंय. परंतु ज्याची उत्सुकता आपल्याला लागली आहे, या सामन्यानंतर उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील. मात्र हा सामना आता दुसऱ्या डावामध्ये कसा रंगणार आहे हे आपल्या समोर घेऊन येणार आहेत. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल काही क्षणांसाठी मी थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. DD स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2025 अंतिम दिवसाचा हा रंगारंग सोहळा आणि जिथे रंगलेला हा प्रेक्षणीय सामना. दुसरा डाव सुरू होईल. चेंडू शिल्लक असतील 30 आणि 30 मध्ये बनवायचे 55 धावा. या ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आमचे जवळचे मित्र मनीष पाटील सरांना. इट्स ओ टू यू. थँक्यू. चला, 2 कॅप्टन्स. धन्यवाद गोपी जाधव सर. आपण आता टॉसच्या दिशेने वळतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जाणार आहे, तो म्हणजेच टीम यशवंत भाऊ पाचंगे 11 वर्सेस आलमबाई पठाण 11. चला, दोन्ही कॅप्टन संदेश पार्टे आणि अमित तापकीर
दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे आणि ती प्रक्रिया सांभाळतील विनोद चोरगे सर. दरम्यान डान्सिंग अंपायर मायकल सर सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि दशरथ पाटील सर तर आहेतच, तर ती जुगलबंदी तुम्हाला 100% संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, नक्कीच आम्ही दशरथ पाटील सरांना थोडासा पॉज दिलेला आहे. पुढच्या डावामध्ये दशरथ पाटील सर तुम्हाला ऐकायला मिळतीलच, त्यात कुठलंच दुमत नाहीये. ही एक्झिबिशन मॅच जी आहे ती खूप काही शिकवून जाणार आहे, कारण या ठिकाणी 55 धावांचा पाठलाग 30 चेंडूंमध्ये करायचा आहे. तर टॉसची प्रक्रिया सांभाळतील विनोद चोरगे सर. आपण दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रण देतोय. चला, अमित तापकीर, यशवंत भाऊ पाचंगे 11 आणि एका बाजूला कॅप्टन असे अलमई पठाण 11, संदेश पार्टी. चला, दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ओव्हर टू विनोद चोरगे सर. हॅलो. डीडी स्पोर्ट आयोजित मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं सहर्ष स्वागत. अगदी 3 दिवसाची स्पर्धा. पहिल्या दिवशी जवळच 2 हाफ पूर्ण झाले. संध्याकाळी व्हॉट्सअपवरती सर्वांचे मेसेज झळकले. डीडी स्पोर्ट हा मानाचा करंडक हा खरं तर पुण्याचा रबर बॉलचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जाऊ लागला. तोच मानाचा करंडक. आज मानाच्या करंडकचा फायनलचा दिवस आणि आता पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. पहिल्या सेमीफायनलच्या नाणेफेकी कौलसाठी मी दोन्ही संघाच्या संघ नायकाला इथे प्राचारण करेल. यशवंतभाऊ पाचंगे 11 विरुद्ध आलमभाई पठाण 11 या 2 ताकदवान संघादरम्यान पहिला सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी प्राचारण करेल. आलमभाई पठाण 11 संघाचे संघनायक श्री खुणे या ठिकाणी येत आहेत. तर यशवंतभाऊ पाचंगे 11 संघाचे संघनायक अमित तपकीर यांना विनंती करेल की आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, कारण नाणेफेकीचं कौल होणं गरजेचं असेल. अखिल पुण्यनगर दहीहंडी मंडळाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. वेलकम. अखिल पुण्यनगर दहीहंडी मंडळाचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, युनिक स्पोर्ट्स परंडाचे अल्तबाई मुल्ला, आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल घेतला जाईल. चला, मॅच ऑन करा. 2 बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत, म्हणजेच सागर शेडगे आणि दीपक मंडले हे 2 फलंदाजी करण्यासाठी गेलेत, म्हणून एक बक्षीस आहे. सन्माननीय मच्छिंद्र दादा महांगडे यांच्याकडून दोघांना 1,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. आणि तसेच दीपक मंडले सरांसाठी एक बक्षीस आहे हर्षवर्धन सांगळेकडून, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. ओव्हर टू यू विनोद सर. थँक्यू मनीष सर. यशवंतभाऊ पाचंगे 11 संघाच्या संघनायक विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यावं. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण युनिक परंडा स्पोर्टचे सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला यांनी ठिकाणी प्राचारण केले. अल्ताफभाई, आपलं मनापासून स्वागत या मानाच्या करंडकमध्ये. पुण्याच्या वर्ल्ड कपमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अल्ताफभाई, काय वाटतं, तुम्ही आज मैदानामध्ये आला, कसं वाटतं तुम्हाला इथं वातावरण? मैदान खूप छान. पिंटू सरांनी जे मानाचा करंडक आयोजक केला आहे, मला बोलिलं होतं, मग मी आज आलो. भरपूर नियोजन चांगलं केलं आहे. पुण्याचा मिनी वर्ल्ड कप जी रेनीमध्ये म्हणतात आहे. येस, अल्ताफभाईंनी नक्की सांगितलं की पुण्याचा वर्ल्ड कप जो आहे काय ते अल्ताफभाईंना इथं आल्यानंतर काय खरं तर अल्ताफभाईंचं मनापासून कौतुक आहे. कारण
अल्ताफबाईंचा जो ब्रँड झाला युनिक परांडा, आज फक्त भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर देखील युनिक परांडाच्या बॅटने मात्र धुमाकूळ घातला. तेच अल्ताफबाई आज मैदानामध्ये आले आणि त्यांचं मनापासून धन्यवाद की आपण या ठिकाणी आलात. चला यशवंतराव पाचंगे 11 संघाचे संघनायक, आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे कारण मॅच चालू आहे आणि आपल्या समालोचन कक्षामध्ये देखील जायचं आहे. लवकर टॉससाठी या, ही विनंती. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेले आहेत. सागर भाऊ शेडगे आणि दीपक मंडले सरांसाठी आधुनिक बक्षीस, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. हर्षवर्धन सांगळे यांच्याकडून तर 500 रुपये ऑलरेडी दीपक मंडले सरांसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत. जाऊ दिले बॉलला आणि आता धावफलक सुरू झालेला आहे आणि आज मला असं वाटते समालोचनाऐवजी मला बक्षिसं जास्त पुकारावी लागतील. ही तर सुरुवात झालेली आहे आणि आता दुपारनंतर अजून बक्षिसं खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी लावली जातील. चला कॅप्टन यशवंत भाऊ पाचंगे 11 कॅप्टन त्वरित टॉससाठी या. पाहुणे पोहोचले आहेत, प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन पोहोचला आहे, तर लवकर टॉससाठी या. धावसंख्या 1. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेग मिड विकेट झोनमध्ये, टीमध्ये प्रोटेक्शन आहे, बॉल कलेक्ट केला जाईल, मिळते 1 धाव. आव्हान आहे 55 धावांचं. प्रत्येक षटकामागे 11. प्रदीप न्यायनीत हे बिझी क्रिकेटर म्हणून ओळखले जातात, व्यस्त क्रिकेटर म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्या व्यस्ततेचं प्रमाण देत असताना आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. 4 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. या वेस्ट आहे हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेच्या पार. दीपक मंडले सरांच्या बॅट मधून षटकार आणि 1000 रुपये या ठिकाणी जाहीर आले. हर्षवर्धन सांगळे यांच्याकडून 500 आणि पिंटू महागडे यांच्याकडून 500. प्रत्येक षटकारासाठी चेतनजी पाठे आणि अतुल भाऊ महागडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. बॅक ऑफ द हँड, ही तर खासियत आहे प्रदीप न्यायनीत यांची आणि त्यांची हास्य मुद्रा खूप काही सांगून गेलेली आहे. या अगोदर षटकार खेचलाय पण माझ्याकडून देखील प्रतिकार 100% होणार आहे. चेहऱ्यावर डिंपल जेव्हा पडायचं तेव्हा या क्रिकेटपटूंनी क्रिकेटची सुरुवात केली होती. चेहऱ्यावर रिंकल पडते तरी सुद्धा त्यांचं क्रिकेट काय थांबण्याचं नाव घेत नाही. अनस्टॉपेबल क्रिकेट बाय दीज लेजेंड्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55चा पाठलाग करताना धावसंख्या आहे 8 धावा. टीम चॅम्पियनची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 47ची. चला अमित तापकीर, चला कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस करूया. विनोद सुरके सर. थँक्यू मनीष सर. थँक्यू मनीष सर. तर आता आपण नाणेफेकीच्या कौलकडे जातोय. अमित तपकीर आणि श्री गुणे हे 2 संघनायक आहेत. मानाचा करंडक आणि दुसऱ्यावर डीडी स्पोर्ट. सहा ओव्हरची मॅच, 5 गोलंदाज. कॉल होतोय. मानाचा करंडक असा कॉल दिलाय श्री गुणे यांनी आणि डीडी स्पोर्ट्स म्हणजे अमित तापकीर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला. यशवंतराव पाचंगे संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कालचा दिवस जादूचा होता, नशिबाने आलात. आज मेहनत करायची आहे. आज काय रणनीती असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. श्री गुणेच्या टीमला कितपत धावांमध्ये थांबवायचा विचार करताय? 60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. यस, शुभेच्छा तुम्हाला. श्री गुणे माझ्यासोबत आहेत. एक पुण्यातील एक असा खेळाडू, हार के जितने वाले को बाजीगर कहते, पण इथे हारापर्यंत आम्ही जातच नाही, आम्ही जिंकायचाच प्रयत्न करतो. आणि जिद्दी खेळाडू श्री गुणे, कसं वाटतंय मानाच्या करंडकची सेमीफायनल खेळत आहे? अगदीच चांगलंच वाटतंय कारण की भरपूर अशा टीम्स इथं आल्या होत्या, पण आमच्या मेहनतीने आम्ही इथंपर्यंत आलो आहे आणि नक्कीच हा कप उचलण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील श्रीदादांना देखील आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. अल्ताफबाई मनापासून धन्यवाद आपण आलात. मी भावेश शेलार सरांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. भावेश शेलार सर, विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण रेफरल घेतोय. व्हाईट बॉल चेक करा. मायकल सर जरा चेक करा प्लीज. मायकल सर, त्या ठिकाणी आपण चेक करायचं आहे कारण अजय आवळे सर इन टीम आहेत. त्याचमुळे आता मायकल सर आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी घ्यायची आहे. भावेश शेलार हे नाव अधोरेखित राहिलेलं आहे. मॅच टाइम स्पोर्ट्सचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि खूप चांगल्या त्यांच्या रील्स आपण सातत्यानं सामाजिक प्रसार माध्यमावर पाहतो. फेअर बॉल आहे? यस, फेअर बॉल आहे. चला, फेअर बॉल आहे. अनिल माळी जे स्वतः पंच आहेत, लेजेंड आहेत, क्रिकेटर आहेत, ते तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. मागचं षटक प्रदीपने चांगलं खेळलं पण तितका चांगला खेळ दीपक मंडले
सरांचाच आहे, पण यावेळेस बॉल हवेत, मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूर आहे, पोहोचणार नाही. एकदा होते पूर्ण सागरचा कॉल दुसरा धावेसाठी आणि तो कॉल घेतलेला आहे दीपक मंडले सरांनी. मिळतात या 2-2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अजूनही 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुणे चॅम्पियन्स या संघाला स्वतः कॅप्टन आहेत ऑन स्ट्राईक दीपक मंडले सर. क्रॉस बॅटर खेळले, थोडासा उशीर झाला हा स्ट्रोक खेळत असताना. बॉल पोसेल डीप स्क्वेअर लेगला. वचक चांगली ठेवलेली आहे पुणे लेजेंड संघाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षण देखील उच्चस्तरीय आतापर्यंत पाहायला मिळते आणि म्हणूनच धावसंख्येचा ओघ तितका वेगानं दिसत नाही जितकं अपेक्षित होता 55 धावांचा पाठलाग करताना. आतापर्यंत या षटकातले चेंडू डिलिव्हर्ड झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातला आणि धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 19 चेंडू आणि 43 धावा. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटचे, डीप मध्ये झेल देऊन सागरचा संपलाय खेळ. धक्का पहिला. टीम पुणे चॅम्पियन्स. हॅलो, आज माझ्यासोबत आहेत भावेश शेलार भाई काटवाडीवरून. त्या आज आपल्या या स्पर्धेला भेट द्यायला आलेत, खेळणार देखील आहेत. जेव्हा तुम्हाला क्रिकेटमध्ये वाटेल ना की माझा वेळ संपलाय, मी इथून पुढे क्रिकेट खेळू शकत नाही आहे, माझ्या बॅटला बॉल लागत नाही, माझा बॅड पॅच चालू झाला आहे, एक रात्र फक्त भावेश शेलार यांचे 2 तास तुम्ही व्हिडिओ बघा, तुमचा सगळा स्ट्रेस निघून जाईल. परत एकदा तुम्ही लढण्यासाठी सज्ज होताल. ते भावेश शेलार आज मानाच्या कर्नाटकमध्ये आलेत. सहर्ष स्वागत. वेलकम सर. थँक्यू सो मच. सर, पहिला तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल, काय मोटिवेशन होतं तुमच्या मागे असं की काय विचार तुम्ही केला आणि हे व्हिडिओ बनवायला चालू की जे तुमचे व्हिडिओ आहेत ना ते मुलांना खरंच इन्स्पिरेशन देतात? सध्या क्रिकेटची खरी परिस्थिती आहे. खूप जण काही बोलायला घाबरतात, काही जण येतच नाही आहेत आणि खूप जण असे असतात की त्यांच्या टॅलेंट असून पण त्यांना चान्स मिळत नाही. सो पार्सलिटी अशी खूप होत असते. सो मी विचार केला चला आपण क्रिकेट मुलांना शिकवतोय, त्या व्यतिरिक्त आपण फक्त रील टाकून फायदा नाही, काहीतरी बोललेलं माणसांना फायदा पण होईल. आणि नक्कीच तुम्ही सगळे प्रेम देताय, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ते हळूहळू करतोय. पण काही व्हिडिओ जर तुमचे बघितले तर तुम्हाला काही संघनायकांचे फोन आले असतील, क्या भावेश भाई का आमच्यावरती असा अन्याय करताय, असं काही झालंय का? हा, फोन वगैरे ते येतात, पण मी अजूनपर्यंत असं केलं नाही की कोणाचं पर्टिक्युलर नाव नाही घेतलं आहे की तुम्ही असं करता तुम्ही असं करता. प्रत्येक टीममध्ये होतच राहतं ते. मग ती खरी परिस्थिती काय असते आणि नसायला पाहिजे ते व्हायला नको आहे ते बोलत असतो मी. फोन तर असे खूप येत असतात, पण कोणाला मी अजूनपर्यंत दुखावलं नाही आणि नाही दुखावणार. आणि काही खेळाडू असे जे केलं आहे ते की ज्या वेळेस ते खेळाडू तुमच्या समोर येतात आणि तुम्ही त्यांना बोलून तुमचे व्हिडिओ त्यांना दाखवता, त्यांनीच टीम सोडलेली असते आणि तुम्ही सांगता हा व्हिडिओ बघितलास का माझा मित्र? नाही, मी अजूनपर्यंत असं कोणाला व्हिडिओ दाखवला नाही आहे, पण त्यांना कळून चुकतं की बाबा आपण काहीतरी चुकी केली आहे किंवा असं नको करायला पाहिजे. कारण की स्वतःची टीम ही स्वतःचीच असते. मी 1000 वेळा सांगेल, तुम्ही त्या टीममध्ये खेळता, तुम्हाला ते टीम बॅकअप करत असते, पण तुम्ही काही चांगला परफॉर्मन्स केल्याच्या नंतर त्या टीम मालकाचे किंवा त्या टीम स्पेअरचे ऐकत नाही, फोन नाही उचलत आणि दुसऱ्याच्या टीममध्ये खेळता, ती खूप चुकीची गोष्ट आहे. पण ते क्रिकेट आहे, होत राहतं. आणि ह्या ज्या सर्व काही आयडिया येत आहे ते तुमच्या डोक्यामध्ये कसे काय, म्हणजे काय विचार येतो असं डोक्यात? नाही, आयडिया म्हणजे क्रिकेट खेळत असतो, क्रिकेट बघत असतो आणि एवढे वर्ष क्रिकेटला दिले, सो विचार करतो की जेवढं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तुमच्या आवाजात तुमच्या पेजचं नाव सांगा, म्हणजे आमचे बिबीवाडीमधले पुण्याचे प्रेक्षक देखील तुम्हाला फॉलो करतील. माझ्या पेजचं नाव आहे ऑफिशियल भावेश अरुण शेलार. नक्कीच फॉलो करा, सपोर्ट करा आणि काही तुमचे अडचणी वगैरे असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. माझा हा दुसरा टाईम आहे. लास्ट इयर आम्ही आलेलो इथे, फायनल हारलेलो. टेनिसची टुर्नामेंट होती आणि खूप मोठी टुर्नामेंट होती ती पण, आणि ही पावसाची पण खूप मोठी टुर्नामेंट आहे. बघायला मजा येते आणि एवढ्या उन्हामध्ये पण म्हातारी माणसं पण अशी चेअर घेऊन बसलेत. ते खूप आनंद वाटतो आहे की बाबा या टुर्नामेंटला काहीतरी असं आहे की मजा येणार आहे खेळायला. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद भावेश सर, आपण आलात आणि तुमचा खेळ देखील पाहायला मिळेल. भावेश सरांचे व्हिडिओ मोटिवेशन देत आहेत, तसे भावेश सर देखील आज मोटिवेशन देशील. तर थँक्यू. बघत राहा डीडी स्पोर्ट आयोजित मानस कर्नाटक. जाऊया. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टीममध्ये तैनात आहेत अजय आवळे सर. खरं तर आम्ही उत्सुक आहोत अजय आवळे सरांचा खेळ पाहण्यासाठी. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मार्गदर्शन
क्रिकेटपटूंना देण्याचं काम अजय आवळे सर करत आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळासाठी त्यांची देखील मेहनत आहे. अजय आवळेचा स्ट्रायकर एंडला फुटवर्क तितकं जुळून ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान अजीजची या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली. धावसंख्या आहे 19 धावा. 19 धावा झालेल्या आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला दीपक मंडले सरांच्या वतीने 2 षटकार या आतापर्यंत चॅम्पियन्सला मिळालेले आहेत, पण आता ती फ्रिक्वेन्सी वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठी अजय आवळेचा स्ट्रायकर एंडला फुल लेन बॉल होता. ब्लॉक होल डिलिव्हरी. LBW या स्पर्धेत देता येत नाही, तसा नियमच आहे, त्यामुळे अपील करूच नका. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. 55चा पाठलाग करायचा आहे, त्यापैकी 19 झालेले आहे. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. आणि या 2 चॅम्पियन्स खेळाडूंसाठी ते कठीण नाही आहे. कठीण काहीच नसतं, फक्त अवघड असतं. व्यवस्थित विचार केला तर त्या गोष्टी देखील तुम्हाला व्यवस्थित कळून चुकतात आणि त्याचा तोडगा तुम्ही काढता. आणि पाहूया आता अजय आवळे आणि दीपक मंडले या दोघांकडे कशा पद्धतीनं तो स्कोप आहे. 36 धावांची अजूनही गरज आहे. 55चा पाठलाग करायचा. 19 झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. थोडासा फुटवर्क चुकलेला आहे. डॉन बॉलर नेम प्लीज. अरुण हे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिला चेंडू अरुणचा डॉट राहिलेला आहे. सुरुवात चांगली झाली या 4थ्या षटकाची अरुण यांच्या वतीनं. हा डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या पॅसेजवर बॉल लँड झाला पाहिजे. त्याच्या अगोदर जर बॉल लँड झाला तर तो डेड बॉल घोषित केला जातो. 11 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. अनुभव तर एकूण एक प्रत्येक खेळाडूकडे आहे, जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, आणि पण त्या अनुभवाचा फायदा उचलला गेला पाहिजे. दीपक मंडले यांच्यासाठी आतापर्यंत हा डाव चांगला राहिला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून मिळाले चॅम्पियन्सला. आणि यावेळेस उंचीची दखल घेतली जाते आणि व्हाईट बॉलचा इशारा बॉलिंग एंड अंपायर अक्षय निर्मल सरांचा. वैभव सर आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. डी इव्हेंटचे ओनर उमेशजी नायडू यांच्याकडून या दोघांसाठी बक्षीस आलेले आहे. म्हणजे अजय आवळे आणि दीपक मंडले यांनी जर नॉट आउट हा सामना जिंकवला 2000 रुपये उमेश नायडू यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेले आहे. दरम्यान ऑप्शनच्या बाहेरचा लो बाउन्सचा बॉल होता. क्रॉस बेटेड. दीपक मंडले हे देखील थोडेसे विचारात आहेत की कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल इतका खाली कसा राहू शकतो, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या मनासारखंच घडेल असं नसतं आणि म्हणूनच या ठिकाणी थोडेसे फसलेले आहेत दीपक मंडले. धावसंख्या थांबलेली आहे आतापर्यंत 20 वर. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न होता दीपक मंडले यांचा. 2 षटकार जरी आलेत पण हे डॉट बॉल्स त्रास देऊन जातील पुणे चॅम्पियनच्या संघाला. लगातार 3 डॉट बॉल्स आतापर्यंत या षटकात अरुण यांच्या वतीने हाताळले गेलेले आहेत आणि षटकाची सुरुवात उत्तम राहिलेली आहे. पुणे लेजंड या संघाने आतापर्यंत या सामन्यावर आपली पकड घट्ट केलेली आहे आणि म्हणूनच आता ती घट्ट पकड सैल करण्यासाठी ती हालचाल फलंदाजांना करावीच लागेल. आता नाही तर कधी नाही. प्रेक्षणीय लढत जरी असली पण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा नो बॉल, कारण या अगोदर 1 फॉर दी ओव्हरची सूचना मिळाली होती आणि या उंचीची दखल घेत असताना नो बॉल आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. मैदानाच्या आतून जाऊ नका. चला मुलांनी बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा. चला मुलांनी बाहेर व्हा. कंपाऊंडच्या पलीकडे सरका, कंपाऊंडच्या पलीकडे सरका. अरुणचं षटक अजूनही आपण पाहतोय ऑन आहे. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्हाला लागते फक्त तोड फोड. खूप चांगली लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. षटकार. एलिव्हेटेड ऑन ड्राईव्ह. दीपक मंडले यांचा लढा अजूनही चालूच आहे. खेळपट्टीवर जर टिकलो, खेळपट्टीवर जर थांबलो तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आणि त्या पाठलाग करण्यासाठी मी सक्षम आहे. तीच भूमिका दीपक मंडले यांची पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 27 वर. आता तो वेळ मिळतोय आणि आता धावा सुद्धा मिळतील. किती मिळतील? 2 धावा मिळतील. 2 धावा. एक
रन तर त्यांनी पळून पूर्ण केलेली आहे, पण व्हाईट बॉलच्या या 2 धावा ऍड होतील आणि स्ट्राईक अजय आवळे यांच्याकडे पोहोचलेले आहे. 2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 29 धावा झालेल्या आहेत. ह्या षटकात थोडासा फायदा पुणे चॅम्पियन्स या टीमचा झालेला आहे. या उन्हात खेळत असताना, ती एनर्जी टिकवत असताना, आपली प्रतिष्ठा जोपासताना या खेळाडूंना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला अजय आवळे, बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर तयार अरुण, बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, फॅन्टॅस्टिक स्क्वेअर कट, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत चालत चालत एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा मानस दीपक मंडले यांचा नव्हता. एक धाव आढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. या चौथ्या षटकातला 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. बॉल शिल्लक 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हा शेवटचा बॉल चौथ्या षटकातला खूप महत्वाचा असेल पॉइंट ऑफ पाहिला आपण पुणे चॅम्पियनचा तर. आणि स्टॉक बॉल आहे, अरुण यांचा कटरचा वापर केला. शेवटचा बॉल डॉट आला. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची टीम चॅम्पियन्सला. शेवटचे 6 बॉल्स आणि 25 धावांची गरज. देवांश ट्रॉफी हे नक्कीच आयोजकांची ती मेहनत आहे. लवकरच तुम्हाला देवांश ट्रॉफी पाहायला मिळेल, ज्याचे आयोजक आहेत अतुल उर्फ पिंटू महागडे, अशोकदादा गायकवाड, सागर शेडगे, बुवा भाऊ पवार, सागर बलकवडे, चेतन भाटे, अमित शिळीमकर, मिलिंद खुंटे, आकाश जाधव, विनोद सोरगे आणि पूर्ण DD स्पोर्ट्स फॅमिली यांच्या वतीने तुम्हाला लवकरच देवांश ट्रॉफी या स्पर्धेचं नवीन पर्व पाहायला मिळणार आहे. पण आता या मानाच्या करंडकमध्ये आपण प्रेक्षणीय लढतीच्या शेवटच्या षटकामध्ये पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या डावाच्या बॉलिंग ट्रॅकवर आबा आणि पहिला बॉल येतोय लेग स्टंपच्या बाहेरून. अजूनही अजय आवळे यांची बॅट बोलत नाहीये. एकदा का अजय आवळे यांची बॅट बोलू लागली तर मग ती फक्त 6चा पाडाच बोलते. आणि पाहूया तो 6चा पाडा या शेवटच्या षटकात बोलला जाईल का. अजूनही बॉल व्यवस्थित हाताळला जात नाहीये. थोडासा वेळ अजय आवळे यांना मिळतोय, थोडासा वेळ आराम करण्याचा दोन्ही फलंदाजांना मिळतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 23 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट आणि म्हणूनच आता ती शक्यता आहे सामना जिंकण्याची. दोन्ही संघांना समसमान असा मोका आहे हा सामना जिंकण्याचा. पुन्हा एकदा आबा तयार, डाऊन द विकेट, पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅक क्लिपचा वापर अजय आवळे यांनी चांगला केला होता. पण हे जुने गोलंदाज आहेत, जुने फलंदाज आहेत, एकमेकांसोबत कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळतात, एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, एकमेकांचा विकनेस माहिती आहे. पहिला बॉल येतोय डॉट, 5 चेंडू 23ची गरज. यावेळेस लेन बॉल होता ऑन ड्राईव्ह. अजय आवळे घालतात मैदानाच्या आतमध्ये राडा. आता बोलताय 6चा पाडा, षटकार. साठी 500 रुपयाचं बक्षीस अजय आवळे यांच्या खात्यात जमा झालेलं आहे. मॅच सुरू आहे, मॅच अजूनही ऑन आहे. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 17 धावांची गरज. पुढचा बॉल आबा टू अजय, पुन्हा एकदा फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, सोपा झेल आणि अजय आवळे यांचा संपलाय खेळ. धक्का बसतोय, टीम पुणे चॅम्पियन्स विकेट सागर शेडगे, अतुल महागडे आणि चेतन बाटे यांच्याकडून 21,000 रुपयाचं बक्षीस आहे. जर पुणे चॅम्पियन्स हा संघ या शेवटच्या 3 बॉल्सवर आपली प्रतिष्ठा राखून जिंकला तर मग 21,000 रुपयाचं बक्षीस पुणे चॅम्पियन्स साठी. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. विशाल तनपुरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जर लगातार 3 षटकार. 21,000 रुपये जर पुणे चॅम्पियन्स. आणि बुवा पवार यांनी जर षटकार खेचला तर 1,000 रुपये अतुल भाऊ महागडे यांच्या वतीनं. संतोष अतकर यांच्याकडून 2100 रुपये जर हा सामना चॅम्पियन्स जिंकला तर. बुवा पवारने जर षटकार मारला तर 2100 अतकर साहेबांकडून. आता 31,000 झाले. 3 चेंडू 17 पूर्ण केले तर 31,000 रुपये. बुवा पवार 2000 षटकार आलाय. बुवा पवार होताय मालामाल, करताय धमाल. षटकार जमा करा, जमा करा, पैसे जमा करा.
थँक्यू. आबा थांबा. बक्षीस आतकर यांच्याकडून 2000 रुपये पुढच्या 6ला. दादा तुमचं नाव? विकी दादाकडून जमा झालेत पैसे 2000. ऍडव्होकेट विकी दादा. चला मॅच ऑन आहे. स्कोअर झालेला आहे 44. जिंकण्यासाठी आवश्यकता 11. बॉल शिल्लक आहे 2. बुवा पवार स्ट्रायकर एंडला 2 चेंडू 11 धावा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल कंप्लीट होते आणि आता बुवा पवार सेफ आहेत. एक धाव मिळते पण बुवा पवार यांच्यासाठी बक्षीस जमा झालेलं आहे. विकी भाऊंकडे 2000 आमच्याकडे जमा झालेत. दरम्यान एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 45. 1 चेंडू 10. काल जर 1 चेंडू 8 धावा झाल्यात तर आज 1 चेंडू 10 झाल्या तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. दरम्यान या ठिकाणी ज्यांनी पैसे पुकारले होते बुवा पवार यांच्यासाठी त्यांनी पैसा जमा करायचे आहेत. विक्रमजी मांढरे यांच्याकडून बुवा पवार यांनी षटकार जो खेचला त्याच्यासाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. मी म्हणालो होतो की आज फक्त आम्ही बक्षिसा बोलण्यासाठी समालोचन करणार आहोत. आमचं ते ट्रेडिशनल कॉमेंट्री तुम्ही ऐकणार नाहीये. फक्त बक्षिसं पुकारली जातील. ज्यांनी बक्षिसं जाहीर केली होती त्यांनी कृपया बक्षिसं जमा करायची आहे असं निवेदन आम्ही करतोय. अतुल भाऊ महागणे यांनी तर पहिल्या बॉल पासून बक्षीस असं लावलं. दीपक मंडले सरांचे 3000 रुपये जमा झालेले आहेत. अतुल महागडे यांच्याकडून 3000 रुपये ते जमा झालेले आहेत. बुवा पवार यांचे 1000 रुपये अतुल महागडे यांच्याकडून जमा झालेले आहेत. इतरांनी ज्यांनी पैसे लावलेत कृपया आपण पैसे जमा करायचे जेणेकरून आपण बुवा पवार यांचं मार्गदर्शन नेहमीच तरुणांना लाभते आणि ते तसाच खेळत आहेत. तर सागर बलकवडे, सागर शेडगे यांच्याकडून 500 जमा झालेले आहेत. तसेच